डोंगरांनी कुशीत घेतलेलं हे कोकणातील गाव. या गावात राहून मातीच्या वाड्यात राहण्याचा अस्सल कोकणी घरगुती खाद्य संस्कृतीचा आनंद घेतला. इथल्या लोकदेवतेची कथा ऐकताना अंगावर शहारा आला होता. जवळपासच्या गावाची भटकंती करताना हे एक अनोखं वाद्य आणि पूर्वापार जपलेले कलाप्रकार बघायला मिळाले. या कमाल भटकंतीची सुरुवात झाली रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावातून. तिथे मी सरनोबत वाड्यात राहिले होते. तर नारूरमध्ये मी राहिली आहे एका सुंदरशा कोकणी घरात. घराचं नाव आहे सरनोबत वाडा. किशोर सरनोबत दादा आहे, त्याचं हे घर आहे आणि त्याला मातीची घरं जपायची आहेत, त्यामुळे त्यानं घर हे असंच ठेवलं आहे आणि खूप छान सजवलेलं आहे. तर आपण किशोर दादाला भेटूयात आधी. घर आमच्या पंजोबांनी बांधलेलं ते जवळपास मला वाटतं 100 वर्ष होऊन गेली असतील त्याला. हो हो. किशोरदादा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. त्याने घर सुद्धा असं सुंदर सजवलंय. घराची रचना जर आपण बघितली ना तर समोर पडवी आणि त्याच्या बाजूला 2 खोल्या, एक देवाची खोली, एक पाहुण्यांसाठी खोली, मध्ये वळई आहे आणि वळईच्या बरोबर वरती माडी आहे. गणपतीच्या निमित्ताने अशी सुंदर सजावट केली होती. या पताका व्यवस्थित माप घेऊन करतात. ही कला किशोरदादांच्या वडिलांकडे. घराची जमीन शेणाने फक्त सारवली नाही तर त्यावर बोटाने अशी सुंदर नक्षीही केली आहे. आणि एवढंच नाही तर माडीवरही शेणानं सारवलेली जमीन आहे. पण खाली जशी तुम्हाला माती आहे ना तशीच वरती माती केली आहे. म्हणजे सागवानी फळ्या आतमध्ये ठेवल्या, त्याच्यावरती सागाची पानं ठेवली आणि त्याच्यावर पूर्ण तो चिखल म्हणजे जमीन बनवली आहे आणि त्याला पण वरती सारवण आहे. जवळपास 1 फुटाचा लेअर आहे तो. ओहो. आणि ते इतकं दणकट आहे ना आता की बापरे. माडीवरच्या खिडकीतून आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो. घराच्या बाजूला लांब लचक पसरलेली भातशेती आहे. मस्त वाटतं फिरायला या वाटेनं. इथल्या भाताच्या शेतीतून फिरताना मला भाताच्या लोंब्या दिसल्या आणि दसरा, दिवाळी, सणासुदीचे दिवस जवळ आलेत याची चाहूल लागली. या सणासुदीच्या दिवसात आपल्यावरही उत्सवाचा ग्लो यावा असं वाटतं. त्यासाठी मी प्युअर सँडलवूड ऑइल असलेला हिमालयाचा आयुर्वेद सँडल सोप वापरते. यात चंदनाच्या प्युअर तेलासोबतच अजून काही आयुर्वेदिक तेल आहेत जे आपली स्किन ग्लो करायला मदत करतात. यातील तेल हाय कॉन्सन्ट्रेशनचं असल्यामुळं याचा लवकर इफेक्ट जाणवतो आणि त्याचा दीर्घकाळ मंद सुगंध दरवळत राहतो. याचा आकारही पानासारखा आहे, त्यामुळे साबण असा छान सहज हातात धरता येतो. अगदी रिच लक्झरियस फील आहे याचा. साबण आणि पॅकेजिंग दोन्ही प्रीमियम आहे. हिमालया जुन्या आयुर्वेदिक पद्धतीने आणि योग्य प्रमाण वापरून हे साबण तयार करतं. तर सणासुदीची तयारी करताना हा हिमालयाचा आयुर्वेद सँडल ग्लो सोप नक्की लिस्टमध्ये लिहून ठेवा. अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून साबण खरेदी करता येतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स आहेत. आता मला एका पुढच्या भन्नाट ठिकाणी जायचंय. मी निघते. हे आहे ते भन्नाट ठिकाण. कुडाळमधील गुढीपूर गावातील ठाकर आदिवासी कलांगण. मी आता आली आहे ठाकर आदिवासी कलांगणमध्ये. कुडाळमध्ये आहे हे आणि इथे ठाकर आदिवासी समाजातील लोकांच्या ज्या लोककला आहेत तर त्यांचं म्युझियम आहे आणि कलाप्रकार इथे सादरसुद्धा केले जातात. तर आता मी तिकडे म्युझियम आहे ते बघायला जाणार. पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी हे कलांगण एका गोठ्यातून सुरू केलं. गोठ्याचं आता एक सुंदरसं संग्रहालय झालंय. चेतन गंगावणे दादांनी संग्रहालयाची टूर द्यायला सुरुवात केली. तो आपण या आर्ट फॉर्म्स बद्दल सुरुवात करूया. सो द फर्स्ट आर्ट फॉर्म जे आपण इथे पाहतो याला आपण म्हणतो चित्रकथी. चित्रकथी या नावामध्ये सगळं काही लपलेलं आहे. चित्रावरनं कथा सांगितल्या जातात आणि या कथा म्हणजे कोणत्या तर रामायण महाभारतमधल्या पौराणिक कथा. आता ही जी चित्र आज आपल्या नजरेसमोर आहेत ही चित्र कमीत कमी 300 ते 350 वर्षापूर्वीची जुनी चित्र आजही आमच्या फॅमिलीकडेही तुम्हाला ओरिजिनल पाहता येतील. आज आपला म्युझियम छोटा आहे कारण की या गुरांच्या गोट्यामध्ये जसं मगाशी मी बोललो म्हणून आम्ही इथे 17 चित्र लावलेली आहेत. पण आमच्या फॅमिलीकडे अशी 1000च्या काउंटिंग्समध्ये जुनी चित्र आहेत.
जी कमीत कमी 300 ते 350 वर्षापूर्वीची आहेत. आणि हा जो पेपर आम्हाला बनवून दिलेला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवून दिलेला आहे. कारण की हा जो पेपर आहे त्याची जी साईज आहे ही 12x15 इंच और 12x18 इंच, बिकॉज इट इज अ हँडमेड पेपर ना. हाती बनवलेला पेपर तर आपण खूप मोठ्या शीट्स बनवू शकत नाही, त्यामुळे त्याची ती तशा प्रकारे साईज आहे. यात वापरलेले रंगही नैसर्गिक आहेत. लाल हिरवा रंग कपड्यांना आणि निळा रंग राम, कृष्ण, दानव, काही प्राणी यांच्यासाठी वापरतात. टाळ आणि हुडूक इज सेम लाईक अ डमरू. शंकरजी का जसं आपला डमरू असतो तसं, फक्त हातात असं पकडायचा आणि असं वाजत, म्हणून त्याला हुडूक असं म्हणलं जातं. आणि ह्या हुडूक घेऊन ही तिन्ही कलाकार मंडळी खाली मांडी घालून बसणार, समोर एका फळीच्या साहाय्याने चित्र उभं करणार आणि त्या चित्रावरती या कथा सादर करणार. म्हणून या आर्ट फॉर्मला चित्रकथी असं म्हटलं जातं. तिथेच कळसूत्री बाहुल्यांचा रामायणाचा पट दिसला. तर या सगळ्या कळसूत्री बाहुल्या आहेत आणि इथे रामायणाचा पट आहे. तिकडे राजा दशरथ आहे, लक्ष्मण, राम, गणपती, सरस्वती आणि राजा जनक अशा या बाहुल्या आहेत अशा रूपांमध्ये. आणि या शिवणाच्या लाकडापासून तयार केलेल्या आहेत आणि खूप जड असतात. त्या मला फॅसिनेटिंग हे वाटतं की जड आहेत बाहुल्या आणि कमीत कमी स्ट्रिंग्सचा वापर करून एक गोष्ट आपल्या पुढे ती सादर केली जाते. खरंच कमाल वाटतं मला. कारण रावणाचं सैन्य आहे आणि रामाशी आणि लक्ष्मणाशी फाईट करणारा आलेला आहे. हा 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 हा, अरे आ हा 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 हा, तुझं रक्त कसं पिईन घटा 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 घटा, तुझा मांस कसं काही मचा 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 मचा, तुझी हाडं कशी काही कडकड 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 कडकड, अरे चंडळा पाहतो तुझे पराक्रम. मग इथे राम असणार, राम आणि त्याच्यामध्ये ती फाईट असणार. मग तो मारणार, मग तो मारणार वगैरे असा, आणि फायनली तो मरणार असा. तो अशा प्रकारे ते त्याचे मुवमेंट्स केले जातात. चामड्याच्या बाहुल्यांचा खेळही इथे सादर केला जातो. मी गेले तेव्हा या चामड्याच्या बाहुल्या रंगवण्याचं काम सुरू होतं. इथे चित्रकथेतील चित्र शिकवणारं वर्कशॉप सुरू होतं. बघताना वाटत होतं आपण ही कुंचला घ्यावा आणि शिकावी ही कला. तिथे आम्हाला एक वेगळंच वाद्य बघायला मिळालं. ही काशाची थाळी आहे, त्याच्यावर मधमाशाच्या पोळ्यातून मिळालेला मेणाचा थर लावलाय आणि ही काठी आहे रानभेंडीची. हे वाद्य असं वाजवलं जातं. सो हे जे ताट आहे हे आपल्या मांडीमध्ये अशा प्रकारे ठेवायचं. ही अशी काठी जी आहे ही अशी उभी करायची आणि असं जोवर होता तुझा सवास मजला, आठवला वनवास मजला, आठवला वनवास. सीते माझे प्रिय करणी, सीते माझे प्रिय करणी. ह्या पॉईंटवरती ठेवल्यानंतर थोडंसं लाऊडमध्ये जाईल. थोडंसं जास्त जर लाऊड गेलं ना, अशा वेळेला रावणाची वगैरे एंट्री असेल ना त्यावेळेला रावण प्रताप वीरायचे, आले गिली गिली कैलासा, आले गिली गिली कैलासा, जनकाचा पण मानावा कैसा मी रावणाने, जनकाचा पण मानावा कैसा मी रावणाने. थोडं रावणाच्या राक्षसांच्या एंट्रीला थँक्यू. तर अशा प्रकारचं एक थाळी वाद्य, काशाची थाळी, पंचधातूची थाळी आहे आणि आम्ही याला वाटा म्हणतो. काशाचा वाटा आणि भेंडीची काठी. हे वाद्य फक्त तुम्हाला ह्या चांबड्यांच्या बावल्यांच्या या खेळामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आमच्या समाजामध्ये चित्रकथी किंवा कळसूत्रीमध्ये याचा वापर केला जात नाही. ठाकर आदिवासी समाजाला 11 कला प्रकार अवगत आहेत. या कला कुठेतरी लुप्त होत चालल्यात.
या कला जिवंत राहाव्यात म्हणून हे कलांगण परशुराम गंगावणे यांनी सुरू केलं. त्यांच्या या कार्याला पाहून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. निघताना आवर्जून इथल्या गॅलरीमध्ये गेले. फ्रीज मॅग्नेट, पोस्टकार्ड, फ्रेम्स अशा चित्रकथेवर आधारित अनेक वस्तू तिथे होत्या. तर गॅलरीमधून मी हे पोस्टकार्ड घेतलंय चित्रकथेचं आणि शिवाय हे 2 फ्रीज मॅग्नेट्स घेतलेत. मी आता रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारूर या गावामध्ये आहे. जसा किल्ल्याला इतिहास आहे तसाच या गावालाही इतिहास आहे. तर आता मी इथल्या गावातल्या मंदिरामध्ये आली आहे. तर या मंदिराविषयीची माहिती मी जाणून घेते आणि आत बहुतेक गाऱ्हाणंही घातलं जाणार आहे. तर ते सुद्धा बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल. मंदिरात महालक्ष्मी विराजमान आहे. देवी महालक्ष्मी ही नारूरची ग्रामदेवता. तिच्याजवळ गाऱ्हाणं घातलं. या ठिकाणी तुझ्याकडे आपल्याला जी काय मागणी मागतात त्या मागणी आपल्या व्यवस्थितपणे पूर्ण करून द्या. त्यांच्या घरच्या आकाराचे पाट्याचे मसाचे सर्वांनी राजीवा. ज्या काय तुझ्याकडे मागणी मागतात त्या परिपूर्ण करा. कामा धंद्या व्यवसायामध्ये चांगली साथ द्या. कुटुंबाच्या मालकाचं निवारण करून ज्या काय कामाचं तिकडे त्यामध्ये चांगलं यश प्राप्त करून त्याकडे खरी करा. पूर्ण त्यांच्या पाठीशी आपली रखवाली द्या. तुझ्या त्याच्या घरच्या आकाराचे पाट्याचे सर्वांनी राजीवा. जी काय मागणी मागतात त्या मागणीनुसार त्यांची कामं व्यवस्थितपणे पूर्ण करून बरं करून कल्याण कर असं मागतात. महालक्ष्मीची मूर्ती जी बनवली आहे ना ती सुतार म्हणून आहेत त्यांनी बनवलेली आहे. जवळपास 900 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. अगोदर बघितलं तर प्रमुख देवस्थान जे आहे ना ते लिंगेश्वर मंदिर होतं इथलं आणि वाणी समाज इथे जास्त होता. मुख्य बाजारपेठ जी होती ती रांगणागडाच्या पायथ्याशी जी वाणी समाजाची घरं आहेत तिथे मुख्य बाजारपेठ होती. आणि त्याच्यानंतर मग महालक्ष्मी मंदिर जास्त डेव्हलप झालं. आणि इंग्रजांनी जेव्हा गड खालसा केले तिथे पूर्ण निर्मनुष्य केले गड तेव्हा ती वस्ती सगळी इथे आली आणि ही बाजारपेठ बंद पडली. आणि त्याच्यानंतर एक प्लेगची साथ आलेली जसा आता कोरोना आला आहे आणि तेव्हा मग सगळी माणसं बाहेर जायला लागली. वाणी समाज जो होता बऱ्यापैकी गोवा, कुडाळ, कोल्हापूर अशा साईडला गेला आहे. ती जत्रा जेव्हा असते तेव्हा सगळे इथे उपस्थित असतात. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आम्ही गेलो खापरा देवाचे दर्शन घ्यायला. यांचे स्थान गावातील घरात आहे. गेल्यावर पाहते तर लाल बुंद रंगाचा भेदक डोळ्यांचा मुखवटा समोर होता. आता आपण आलो आहे खापरा देवस्थानाच्या इथे. आता हा जो मुकुट ठेवलेला आहे तो बघून तुम्हाला काय वाटतंय? थोडीशी भीती पण वाटते आणि उत्सुकता आहे. म्हणजे कांतारा सिनेमा बघितला होता त्याची काहीशी आठवण येते. तशीच स्टोरी आहे त्याची. त्याची स्टोरी कशी आहे की वेंगुर्ल्याचे जे जैतोबा परब होते तर ते सरदार होते आणि ते वेगळ्या ठिकाणी कुठेतरी कामाला होते आणि त्यांची मुलगी जी दिलेली होती ती घाटावरती दिलेली होती आणि तिला आणण्यासाठी ते मोहिमेवरूनच तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर जे सासरची माणसं होती ती म्हणाली की हिच्यासोबत जेव्हा कोळंबीन येईल तेव्हा आम्ही तिला पाठवून देऊ, आता पाठवून देऊ शकत नाही. ते परत वेंगुर्ल्याला गेले, तुळशी मातोंड गाव. आणि तिथून काय केलं त्यांनी की सैनिक आणि नागल महार आणि एक कोळंबीन तिला घेतलं. जे काय भेटवस्तू द्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि ते आपल्या गडाच्या मध्यावरती आले. आणि गडाच्या मध्यावरती भिल्ल लोकांची एक टोळी होती, जे लुटारूंची टोळी होती. मग त्यांनी त्यांच्यावर हमला केला आणि हे पण सरदार होते. यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांचा काही निभाव लागेना. मग त्यांनी काय केलं की झाडाच्या मागून बाणांचा वर्षाव चालू केला. मग कोळंबीन होती तिला बाण लागला, ती जागेवरती गेली. त्यांचे सैनिक मारले गेले आणि जे देव होते खापरादेव त्यांच्या मस्तकावरती आणि नाकाच्या इथे बाण लागला. आणि त्यात ज्या खुणा आहेत ना ते जे मूर्ती रंगवणारे आहेत त्याने ते दाखवलेलं आहे. या मुखवट्याचं रंगकाम 700 वर्षांपासून एकाच पिढीजात कुटुंबाकडे. आणि त्यांच्यामध्ये लुकलुकता प्राण होता. आणि जे नागल महार होते त्यांना उचलून इथे घेऊन आले सुद्रिकांच्या घराच्या समोर. तिथे असं म्हणतात की मोठं झाड होतं चिंचेचं, सावलीला ते थांबलेले. आणि सगळा आरडाओरडा बघून घरातली व्यक्ती बाहेर गेली.
आणि त्यांनी बघितलं की हा आता काहीतरी याचं होणार आहे बरं वाईट. आणि मरताना जसं पाणी पाजण्याचा प्रकार असतो, मग जी आजी होती तिने काय केलं की पेच पाजली त्यांना. आता पेच कशामधून पाजली तर मातीच्या भांड्याचा खालचा जो भाग होता त्याला खापर म्हणतात. मग त्या खापरामधून पेच पाजली आणि तिथे त्यांचा प्राण गेला, म्हणून देवाचं नाव खापरा. खापरा देवांचा उत्सव खास असतो. 1 वर्षाआड हा उत्सव होतो. कोकणची ही लोकसंस्कृती मांडणारी बाजू मी बघितली कोकण ट्रॅव्हल क्लबमुळे. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. हिमालयाच्या आयुर्वेद सँडल ग्लो सोपचे डिटेल्सही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. नक्की मागवा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.